जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांवर परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या रामकुंड इथे भाजपकडून मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत भाजपनं राज्यभर शंखनाद आंदोलन केलं। भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, आमदार सीमा हिरे, भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं। या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। जवळपास 15 भाजप आंदोलनकर्त्यांवर साथरोग कायदा आणि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना नाशिक शहरात राबवण्यात येते। मात्र आता हेल्मेट न घालणाऱ्यांवर पोलिसांनी पेट्रोल पंपावर जनजागृती करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतलाय। पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी 15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली। मात्र बेजबाबदार नागरिकांकडून या संकल्पनेला केराची टोपली दाखवण्यात येते। आता त्यांना धडा शिकवण्यासाठी दीपक पांडे यांनी पुन्हा एकदा नवीन संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। आता नियमभंग करणाऱ्या नागरिकांनी पेट्रोल पंपावर दिवसातून 2 तास हेल्मेट विषयी जनजागृती करायची आहे। तसंच त्यांना नो हेल्मेट नो पेट्रोल असे बोर्डही हातात दिले जाणार आहे। सजा नाही, त्यांना एक जनजागृती म्हणून त्यांना स्वतःला पण वाटलं की आपली चूक केलेली आहे आपण, त्याच्यामुळे त्यांनी चूक केलीच, त्याचं त्यांना प्रायश्चित म्हणून ते स्वतःहून त्यांना आम्ही सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर असं केलं की लोकांना जनजागृती केली की पेट्रोल घेताना किंवा वाहन चालवताना हेल्मेट हे प्रत्येकाने घातलंच पाहिजे, त्याला ते तयार झाले, त्यांना त्यांच्या स्वखुशीने तयार झाले त्यामुळे त्यांना आम्ही पेट्रोल पंपावर बोलवून ते एक बोर्ड बनवून दिलेलं आहे त्यांना, आणि ते उभे राहतात आणि ते स्वतः बोलतात पण, रिक्वेस्ट करतात लोकांना की आमच्याकडून चूक झाली, तुम्ही चुकू नका, पेट्रोल भरायला येत असताना किंवा वाहनावर चालत असताना तर कृपया हेल्मेट हे कंपल्सरी घाला। एक जनजागृती म्हणून त्यांचं एक आम्हाला सपोर्टच आहे, पब्लिकसाठी चांगलं काम करता येते। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारगिल चौक येथे काल 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी राहुलला बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील महिन्याभरातली ही दुसरी खुनाची घटना आहे। पोलिसांनी 12 तासाच्या आत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। फिर्यादी महिलेच्या धीरानं त्याच्या साथीदारांसोबत आपल्याच भावाची डोक्यात कोयत्यानं वार करत हत्या केली। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अधिक माहिती दिली। सिडको परिसरातील महिन्याभरात दुसऱ्या खुनाच्या घटनेचे उघडकीस झालाय। नेमकं काय घटना आहे आपल्यावर आता पोलीस उपायुक्त विजय खरात सर, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। सर नमस्कार। सर, काल रात्री कारगिल चौकात काय घटना घडली? नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारगिल चौक दत्तनगर येथे फिर्यादी महिला जी आहे तिच्या घरामध्ये ज्यासोबत राहत होते तिचा नवरा, याचा ती फिर्यादीच्याच धीराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोयत्याचा वार करून, डोक्यात वार करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनला CR नंबर 265/2021 IPC 302/34 प्रमाणे गुन्हा देखील दाखल केलेला आहे। या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे तात्काळ हलवली। रात्रभर तपास करून
आपण जे गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत ते 4 आहेत व्यक्ती संशयित, त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे अधिक विचारपूस सुरू केलेली आहे. या संदर्भात देखील अधिकचे आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींवर काही पूर्वइतिहास असल्याचेसुद्धा, गुन्हेगारी पूर्वइतिहास असल्याचेसुद्धा दिसून आलेलं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण पूर्वइतिहास तपासून आपण त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आणि ह्या गुन्ह्यांमध्ये तपास देखील तसा करणार आहोत. खरं तर हे सर दुसरी घटना आहे मर्डरची. कुठंतरी नागरिकांमध्ये चर्चा आहे की पोलिसांचं कुठंतरी वचक दिसत नाही. नाही, या संदर्भात खुनाची घटना आहे ती आता ती कोणत्या कारणावरून घडली वगैरे याचा तपासामध्ये सर्व विश्लेषण होईलच. परंतु यामध्ये जर काही इतिहास असलेले जर आरोपी असतील तर त्यांच्यावर आम्ही कठोर उपाययोजना करून करणार आहोत. सरांशी चर्चा झाल्यानंतर सगळ्या घडामोडी लक्षात आल्या. कालच आता आयुक्तालयातील शहरातल्या अंतर्गत बदल्या देखील करण्यात आल्या, पण मात्र चेन स्नॅचिंग असो, घरफोडी असो, खुनाचे दरोडे असो, हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता या बदल्या झाल्यानंतर कुठंतरी हे आटोक्यात येतील का हे देखील आता बघणं गरजेचं आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश झिरवे, नाशिक. आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राहुलचे नातेवाईक करतायत. मला एवढंच आहे का त्यांना आहे ना कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. नेमकं ही घटना कशामुळे झाली? नेमकी घटना काय नाही, त्यानं बोलून घेतलं. त्याच्याच घरी गेले, त्या बाहेर होतं तरी त्यानं बोलून घेतलं. त्याच्यानंतर गोडी त्याच्यासोबत त्याला त्याला दारू पाजली. दारू पाजली त्याला आणि त्यानंतर चौ- त्याला वार 14 केले. जणांना मारलं त्याला. बरं, का बरं मारलं? काही याच्या मागचं काही कारण असेल, काही सांगू म्हणजे शकतो पहिली आपण? भांडणं झालेली होती त्यांची. पहिले भांडणं झालेले मग होते. आम्हाला काय वाटलं का झाले असतील थोडेफार तर त्याने डायरेक्ट त्याचा खूनच करून टाकला. सिडको परिसरामध्ये चेन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा यासारख्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचा या परिसरात वचक कुठेही दिसत नाही अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आज नाशिकमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांची भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काळा पैसा वाईट करण्यासाठी नाशिकमधील आर्मस्ट्रॉंग ही कंपनी उभी केली. त्याचा मालक कोण, कुणाकडून ही जागा खरेदी केली याचा भुजबळांनी खुलासा करावा असे आवाहन भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलंय. छगनराव भुजबळ यांनी त्यांची नामी आणि बेनामी संपत्ती किती आहे ही जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करीत आहे. गेल्या आठवड्यात भुजबळ साहेबांची 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती मुंबई इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. अजूनपर्यंत भुजबळ साहेबांचा अधिकृत या संबंधीचा उत्तर जबाब आलेला नाही. 2013 मध्ये पण मी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉंग एनर्जी ची व्हिजिट घ्यायला गेलो होतो. लक्ष्मण सावजी माझ्या सोबत होते. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज परत आम्ही जाऊन पाहणी केली. आमचे अध्यक्ष गिरीश आणि बाकी अन्य पदाधिकारी होते सोबत. मला छगन भुजबळ साहेबांना प्रश्न आहे, हे आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेज कंस्ट्रक्शन कंपनी प्राइवेट लिमिटेड, देवीशा कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला? या कंपन्यांद्वारा जी प्रॉपर्टी विकत घेण्यात आली ती कुठून आली?
ती प्रॉपर्टी कुणाची? मी आज पत्रकार परिषदेच्या द्वारा घोषित करतोय, आज मी भुजबळांची आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट केली. या कंपनीद्वारा भुजबळांनी भ्रष्टाचारांचा पैसा वाईट केला होता आणि या वाईट केलेल्या कंपन्यांनी जे भुजबळांनी स्वतःचं महाल मुंबईत बांधला आहे, ला पेटिट फ्लेअर, मुंबईत सांताक्रूज येथे 9 मजली भुजबळ महल जे भुजबळांनी बांधला आहे, त्याची शनिवारी मी पाहणी करायला जाणार आहे. हा 9 मजली जो महल आहे, तिथे छगन भुजबळ आणि परिवार राहतात. समीर भुजबळ असो, पंकज भुजबळ असो, छगन भुजबळ साहेब असो, पूर्ण परिवार तिथे राहते. याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सनी बेनामी संपत्ती घोषित केली. भुजबळ साहेब, या कंपनीचे कागदावर मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे. तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहतात. याच्या संबंधी भुजबळांनी स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो. या प्रॉपर्टी, या बंगलोशी तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय? इतके वर्ष, 10 वर्ष पासून हा करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल. हा पैसा कुठून आला? हा पैसा कोणी दिला? कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. तर परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा आपला संबंध काय? या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात? त्यांच्याकडून विकत घेतलं आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयाचं त्यांनी जे मालक दाखवले आहेत, मी आपल्याला एक कागद दिलेला आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत? या ज्या कंपन्या आहेत, अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहे. तर भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकारचे मंत्री भुजबळ, छगनराव भुजबळ यांची बेनामी संपत्ती 120 कोटीची जप्त करण्यात आली आहेत. त्यातला मजेदार किस्सा असा आहे की ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात, ला पेटिट सांताक्रूज मुंबई, ती पण बेनामी संपत्ती घोषित झाली आहे. कागदावर त्या बिल्डिंगचे मालिक परवेज कन्स्ट्रक्शन याचे जे कंपनी मंत्रालयाप्रमाणे ओनर्सची यादी आहे, त्यातला 99.99% शेअर हे कलकत्ताच्या शेल कंपन्यांचे आहे. असे मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही. धुळे महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. धुळे महानगरपालिकेचं पुढील 2.5 वर्षांसाठीचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज जाहीर केलाय. महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात यावं अशी याचिका नगरसेवक संजय जाधवांनी दाखल केली होती. मात्र या याचिकेला आव्हान देत भाजपचे नगरसेवक प्रदीप करपेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अखेर या याचिकेवर आज कामकाज पूर्ण करत सर्वोच्च न्यायालयानं महापौर पद ओबीसीसाठी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी जो महापौर पदाबाबत निर्णय घेतील
तो आम्हा सर्व ओबीसी नगरसेवकांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक तथा याचिकाकर्ते प्रदीप करपे यांनी दिली. धुळे महानगरपालिकेचं महापौरपद आरक्षित व्हावं यासाठी तुम्ही याचिका दाखल केली होती. काय एकंदरीत त्याचा आत्ता निकाल जो आलेला सर्वोच्च न्यायालयाचा, काय आपली प्रतिक्रिया आहे? धुळे महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसीसाठी आरक्षित होते. औरंगाबाद खंडपीठाने ओबीसी आरक्षण कॅन्सल केलं. मग त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीला रिट पिटिशन दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आता सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं महापौर व्हावं असे ऑर्डर केली आहे. आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे ठरवेल त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. खड्डा चुकवताना एक गर्भवती महिला थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर हा अपघात झालाय. खड्ड्यांमुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एक महिला पतीसोबत मोटरसायकलवरून हॉस्पिटलमधून घरी जात होती. त्यावेळी रेल्वे ओव्हरब्रिजवर खड्डा चुकवत असताना ही महिला खाली रस्त्यावर पडली आणि थेट मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आली. महिला ट्रकखाली अडकलेली असताना नागरिकांनी ट्रकला धक्का मारून महिलेला बाहेर काढले. खड्ड्यांमुळे या महामार्गावर गेल्या 2 महिन्यात 45 अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात असल्यानं रस्ता दुरुस्ती करण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे. मात्र महामार्गाची चाळण झालेली असताना देखील रस्ता दुरुस्त केला जात नाही. अजून किती बळी टोल कंपनी घेणार आहे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. 30 ऑगस्टची रात्र चाळीसगावकरांसाठी काळ रात्रीप्रमाणेच ठरली आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने चाळीसगावकरांचे मोठे नुकसान झाले. पूर आता ओसरलाय, पण अश्रूंचा बांध कधी ओसरणार पाहूयात या रिपोर्टमध्ये. चाळीसगाव तालुक्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी रात्री प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. अगदीच ढगफुटी सदृश्य. 31 ऑगस्टची पहाट एक मोठं संकट तालुक्यात उभं करणार याची कल्पना कुणालाच नव्हती. रात्रीतून सर्व तालुका जलमय झाला. एकाच रात्रीत साधारणतः 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एका वर्षात तालुक्याला जेवढ्या पावसाची आवश्यकता असेल तो एका रात्रीत पडला. अनेकांची दुकानं, घरं, वाहनं वाहून गेली. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं. लाखोंचं नुकसान झालं. घर संसार उद्ध्वस्त झाले. मुलाबाळांची शैक्षणिक कागदपत्र वाहून गेली. 800च्या जवळजवळ पशुधन वाहून गेलंय. शेतात फक्त उरली माती. कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. अनेक लोक वाहनांसोबत घाटात अडकले. या सर्वांना SDRFच्या टीमनं सुखरूप बाहेर काढले. पण या दरडीमुळे मशीननी भरलेला ट्रक दरीत कोसळून एका व्यक्तीचा आणि त्यात असलेल्या जनावरांचा मृत्यू झालाय. पुरामुळे ऐकू येत होता तो फक्त टाहो. पूर ओसरत होता, पण पूरग्रस्तांच्या अश्रूंचा बांध मात्र अजूनही ओसरलेला नाहीये. तालुका पुराच्या संकटात सापडताच सर्व प्रशासन रस्त्यावर उतरलं. आमदार मंगेश चव्हाण यांनी सकाळपासून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेऊन खाण्यापिण्याची मदत पोहोचवत राहिले. एक सर्वसामान्य चाळीसगावकर म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांनी नदी पात्रात अडकलेल्या नागरिकांची आणि लहान मुलांची सुटका केली. शहरात पुराच्या विळख्यात सापडलेल्या एका लहान मुलाला लोकांनी वाचवलं. तसंच एका आजीबाईला बंद घरातून काढलं. चाळीसगावकरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माणुसकी जिवंत ठेवली. अशा सर्व चाळीसगावकरांना जागर जनस्थानचा सलाम. आज पूर ओसरलाय, पण चहू बाजूनं घाणीचं साम्राज्य पसरलंय. सकाळपासून पालिकेचे कर्मचारी रस्ता साफ करताना दिसतायत. शासनाकडून पंचनामे देखील सुरू करण्यात आले. या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही डोंगरी आणि तितूर नदी आहे.
परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या डोंगरी नदीला व तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता. चाळीसगावातील ग्रामीण भागातील परिस्थिती देखील बिकट होती. आपण बघू शकतो आता ही जी परिस्थिती आहे, हा पूर आता ओसरलेला आहे. हळूहळू ही परिस्थिती पूर्ववत होत आहे, परंतु येथील नदीकाठच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आता नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहे, जेणेकरून साथीचे आजार आता या पुरामुळे पसरू नये. या ठिकाणी नागरिक आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. या पुरामध्ये नदीकाठील नागरिकांच्या व्यापारी असो किंवा राहणारे नागरिक असो, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय सांगाल आपण, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे? चाळीसगावमध्ये जो महापूर आलेला आहे, त्या महापूरमध्ये चाळीसगाव तालुक्यात व शहरात भयंकर नुकसान झालेलं आहे. मी शासनाला एकच विनंती करतो आहे की या व्यापारी वर्गाला व सर्व किराणा जो पानटपरी छोट्या मोठ्या व्यवसाय व आमच्या परिसर राहणाऱ्याला झोपडपट्टीत जे नुकसान झालेले शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती आहे. कालपासून नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व मी तर तुमचा आभार मानतो की तुम्ही ज्या वेळेस तुमचं जनजागरण चॅनल आपलं आलं, ज्या सकाळपासून जसं तुम्हाला कळल्यापासून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शासनाला जाग आली असं मला वाटतं आहे. काय मागणी असेल, प्रमुख काय मागणी आहे शासनाकडे? मी नगरपालिका कर्मचारी आहे. आम्हाला जे साफसफाईला जे JCB लागणार आहे किंवा कर्मचारी आमचे खूप प्रमाणात काम करत आहे आणि खूप प्रमाणात गायी म्हशी वारलेले आहेत. आम्ही ते उचलून बुजण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यापाऱ्यांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे. कपड्यांचं दुकान वाहून गेलेले आहेत, किराणा टपऱ्या वाहून गेलेले आहेत, पान टपऱ्या वाहून गेलेले आहेत. तरी शासनाला एकच विनंती करतो आम्ही की तात्काळ पंचनामा करून रोख कॅश म्हणून त्यांना मदत द्यावी ही विनंती करतो. आपण बघू शकतो चाळीसगावकरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. व्यापारी, छोटे व्यापारी असो, मोठे व्यापारी असो, नदीकाठील दुकानं, छोटे दुकानं असो, मोठे दुकानं असो, अत्यंत वाईट परिस्थिती काल दुकानांची झाली होती. प्रत्येक दुकानामध्ये पाणी शिरलं होतं. लाखो रुपयाच्या मालाचं नुकसान झालेलं आहे. आता कुठे ही पूर परिस्थिती पूर्ववत येत आहे, परंतु जे झालेलं नुकसान आहे ते त्वरित शासनाने पंचनामे करून भरून द्यावे अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. नवापूर पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस तसंच मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. नवापूर पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. नवापूर तालुक्यातील घोडजामण्या गावानजीक गुजरात डेपोची मालेगाव सुरत बस ॲपे रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला या बसनं जोरदार धडक दिली. मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. मोटरसायकल खाली तिघे दाबले गेले जाऊन त्यावर पुन्हा बस आदळली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. जात होते आम्ही सटाण आणि सुरत जात होते मालेगाव सुरत बसमध्ये. किती लगभग प्रवासी 30 लोक असेल. त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला, नवापूर जवळच होतं. त्याच्यामध्ये चाराची भरलेली ऑटो होती, तर त्याला ओव्हरटेक करामध्ये समोरून 2 बाईक सवार येत होते. तर त्या बाईक सवारला ओव्हरटेक करायला बदले त्यांनी काय केलं, ॲक्सिडेंट होऊन गेलं, साईडवर केलं गाडी, व गाडी त्यांच्यावरच चढून गेली. 40 वर्षीय कोट्या मौल्या मावची यांचा जागीच मृत्यू झालाय तर 50 वर्षीय विक्रम श्रीराम मावची हे गंभीर जखमी झाले. दोन्ही नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा झांपाझर येथील रहिवासी आहेत. तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये. गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील गोंदा गावातील ते रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांवर परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या रामकुंड इथे भाजपकडून मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत भाजपनं राज्यभर शंखनाद आंदोलन केलं. भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, आमदार सीमा हिरे, भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जवळपास 15 भाजप आंदोलनकर्त्यांवर साथरोग कायदा आणि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना नाशिक शहरात राबवण्यात येते. मात्र आता हेल्मेट न घालणाऱ्यांवर पोलिसांनी पेट्रोल पंपावर जनजागृती करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतलाय. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी 15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली.
मात्र बेजबाबदार नागरिकांकडून या संकल्पनेला केराची टोपली दाखवण्यात येते. आता त्यांना धडा शिकवण्यासाठी दीपक पांडे यांनी पुन्हा एकदा नवीन संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. आता नियमभंग करणाऱ्या नागरिकांनी पेट्रोल पंपावर दिवसातून 2 तास हेल्मेट विषयी जनजागृती करायची आहे. तसंच त्यांना नो हेल्मेट नो पेट्रोल असे बोर्डही हातात दिले जाणार आहे. नाही, सजा नाही, त्यांना एक जनजागृती म्हणून त्यांना स्वतःला पण वाटलं की आपण आपली चूक केलेली आहे आपण, त्याच्यामुळे त्यांनी चूक केलीच, त्याचं त्यांना प्रायश्चित म्हणून ते स्वतःहून त्यांना आम्ही सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर असं केलं की लोकांना जनजागृती केली की पेट्रोल घेताना किंवा वाहन चालवताना हेल्मेट हे प्रत्येकाने घातलंच पाहिजे. त्याला ते तयार झाले, त्यांचं स्वखुशीने तयार झाले त्यामुळे त्यांना आम्ही पेट्रोल पंपावर बोलवून ते एक बोर्ड बनवून दिलेलं आहे त्यांना, आणि ते उभे राहतात आणि ते स्वतः बोलतात पण, रिक्वेस्ट करतात लोकांना की आमच्याकडून चूक झाली, तुम्ही चुकू नका. पेट्रोल भरायला येत असताना किंवा वाहनावर चालत असताना तर कृपया हेल्मेट हे कंपल्सरी घाला. एक जनजागृती म्हणून त्यांचं एक आम्हाला सपोर्टच आहे. पब्लिकसाठी चांगलं काम करता येते. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारगिल चौक येथे काल 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी राहुलला बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महिन्याभरातली ही दुसरी खुनाची घटना आहे. पोलिसांनी 12 तासाच्या आत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादी महिलेच्या धीरानं त्याच्या साथीदारांसोबत आपल्याच भावाची डोक्यात कोयत्यानं वार करत हत्या केली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अधिक माहिती दिली. सिडको परिसरातील महिन्याभरात दुसऱ्या खुनाच्या घटनेचे उघडकीस झालं आहे. नेमकं काय घटना आहे आपल्याबरोबर आता पोलीस उपायुक्त विजय खरात सर, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर नमस्कार. सर, काल रात्री कारगिल चौकात काय घटना घडली? नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारगिल चौक दत्तनगर येथे फिर्यादी महिला जी आहे तिच्या घरामध्ये ज्यासोबत राहत होते तिचा नवरा, याचा फिर्यादीच्याच धीराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोयत्याचा वार करून डोक्यात वार करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनला CR नंबर 265/2021 IPC 302-34 प्रमाणे गुन्हा देखील दाखल केलेला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे तात्काळ हलवली. रात्रभर तपास करून आपण जे गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत ते 4 आहेत व्यक्ती संशयित, त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे अधिक विचारपूस सुरू केलेली आहे. या संदर्भात देखील अधिकचे आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींवर काही पूर्वइतिहास असल्याचेसुद्धा, गुन्हेगारी पूर्वइतिहास असल्याचेसुद्धा दिसून आलेलं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण पूर्वइतिहास तपासून आपण त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आणि ह्या गुन्ह्यांमध्ये तपास देखील तसा करणार आहोत. खरं तर हे सर दुसरी घटना आहे मर्डरची. कुठंतरी नागरिकांमध्ये चर्चा आहे की पोलिसांचं कुठंतरी वचक दिसत नाही. या संदर्भात खुनाची घटना आहे ती आता ती कोणत्या कारणावरून घडली वगैरे याचा तपासामध्ये सर्व विश्लेषण होईलच. परंतु यामध्ये जर काही इतिहास असलेले जर आरोपी असतील तर त्यांच्यावर आम्ही कठोर उपाययोजना करून करणार आहोत. सरांशी चर्चा झाल्यानंतर सगळ्या घडामोडी लक्षात आल्या. कालच आता आयुक्तालयातील शहरातल्या अंतर्गत बदल्या देखील करण्यात आल्या, पण मात्र चेन स्नॅचिंग असो, घरफोडी असो, खुनाचे दरोडे असो, हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता या बदल्या झाल्यानंतर कुठंतरी हे आटोक्यात येतील का, हे देखील आता बघणं गरजेचं आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राहुलचे नातेवाईक करतायत. मला एवढंच आहे की त्यांना आहे ना कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. नेमकं ही घटना कशामुळे झाली? नेमकी घटना काय नाही, त्याने बोलून घेतलं. त्याच्याच घरी गेले, त्या बाहेर होतं तरी त्याला बोलून घेतलं. त्याच्यानंतर त्याला दारू पाजली त्याला आणि त्यानंतर त्याला मारलं त्याला. बरं, का बरं मारलं? काही याच्या मागचं काही कारण असेल, काही सांगू शकतो? पहिली भांडणं झालेली होती त्यांची. पहिले भांडणं झालेली होती. मग आम्हाला काय वाटलं झाले असतील थोडेफार, तर त्याने डायरेक्ट त्याचा खूनच करून टाकला.
सिडको परिसरामध्ये चेन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा यासारख्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचा या परिसरात वचक कुठेही दिसत नाही अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आज नाशिकमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांची भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काळा पैसा वाईट करण्यासाठी नाशिकमधील आर्मस्ट्रॉंग ही कंपनी उभी केली. त्याचा मालक कोण, कुणाकडून ही जागा खरेदी केली याचा भुजबळ यांनी खुलासा करावा असे आवाहन भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलंय. छगनराव भुजबळ यांनी त्यांची नामी आणि बेनामी संपत्ती किती आहे ही जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करीत आहे. गेल्या आठवड्यात भुजबळ साहेबांची 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती मुंबई इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. अजूनपर्यंत भुजबळ साहेबांचा अधिकृत या संबंधीचा उत्तर जबाब आलेला नाही. 2013 मध्ये पण मी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉंग एनर्जी ची व्हिजिट घ्यायला गेलो होतो. लक्ष्मण सावजी माझ्या सोबत होते. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज परत आम्ही जाऊन पाहणी केली. आमचे अध्यक्ष गिरीश आणि बाकी अन्य पदाधिकारी होते सोबत. मला छगन भुजबळ साहेबांना प्रश्न आहे, हे आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेज कंस्ट्रक्शन कंपनी प्राइवेट लिमिटेड, देवीशा कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला? या कंपन्यांद्वारा जी प्रॉपर्टी विकत घेण्यात आली ती कुठून आली? ती प्रॉपर्टी कुणाची? मी आज पत्रकार परिषदेच्या द्वारा घोषित करतोय, आज मी भुजबळांची आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट केली. या कंपनीद्वारा भुजबळांनी भ्रष्टाचारांचा पैसा वाईट केला होता आणि या वाईट केलेल्या कंपन्यांनी जे भुजबळांनी स्वतःचा महाल मुंबईत बांधला आहे, ला पेटिट फ्लेअर, मुंबईत सांताक्रूज येथे 9 मजली भुजबळ महल जे भुजबळांनी बांधला आहे त्याची शनिवारी मी पाहणी करायला जाणार आहे. हा 9 मजली जो महल आहे तिथे छगन भुजबळ आणि परिवार राहतात. समीर भुजबळ असो, पंकज भुजबळ असो, छगन भुजबळ साहेब असो, पूर्ण परिवार तिथे राहते. याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सनी बेनामी संपत्ती घोषित केली. भुजबळ साहेब, या कंपनीचे कागदावर मालक परवेज कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे. तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहतात. याच्या संबंधी भुजबळांनी स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो. या प्रॉपर्टी, या बंगलोशी तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय? इतके वर्ष, 10 वर्ष पासून
हा करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल, हा पैसा कुठून आला? हा पैसा कोणी दिला? कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. तर परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा आपला संबंध काय? या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात? त्यांच्याकडून विकत घेतलं आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयाचं त्यांनी जे मालक दाखवले आहेत, मी आपल्याला एक कागद दिलेला आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत? या ज्या कंपन्या आहेत, अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहेत. तर भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकारचे मंत्री छगनराव भुजबळ यांची बेनामी संपत्ती 120 कोटीची जप्त करण्यात आली आहेत. त्यातला मजेदार किस्सा असा आहे की ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात, ला पेटीट, सांताक्रूज, मुंबई, ती पण बेनामी संपत्ती घोषित झाली आहे. कागदावर त्या बिल्डिंगचे मालिक परवेज कन्स्ट्रक्शन याचे जे कंपनी मंत्रालयाप्रमाणे ओनर्सची यादी आहे, त्यातला 99.99% शेअर हे कलकत्ताच्या शेल कंपन्यांचे आहे. असे मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही. धुळे महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. धुळे महानगरपालिकेचं पुढील 2.5 वर्षांसाठीचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज जाहीर केलाय. महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात यावं अशी याचिका नगरसेवक संजय जाधवांनी दाखल केली होती. मात्र या याचिकेला आव्हान देत भाजपचे नगरसेवक प्रदीप करपेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अखेर या याचिकेवर आज कामकाज पूर्ण करत सर्वोच्च न्यायालयानं महापौर पद ओबीसीसाठी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी जो महापौर पदाबाबत निर्णय घेतील तो आम्हा सर्व ओबीसी नगरसेवकांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक तथा याचिकाकर्ते प्रदीप करपे यांनी दिली. धुळे महानगरपालिकेचं महापौर पद आरक्षित व्हावं यासाठी तुम्ही याचिका दाखल केली होती. काय एकंदरीत त्याचा आत्ता निकाल जो आलेला सर्वोच्च न्यायालयाचा, काय आपली प्रतिक्रिया आहे? धुळे महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसीसाठी आरक्षित होते. औरंगाबाद खंडपीठाने ओबीसी आरक्षण कॅन्सल केलं. मग त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीला रिट पिटिशन दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आता सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं महापौर व्हावं असे ऑर्डर केली आहे. आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे ठरवेल त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. खड्डा चुकवताना एक गर्भवती महिला थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर हा अपघात झालाय. खड्ड्यांमुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एक महिला पतीसोबत मोटरसायकलवरून हॉस्पिटलमधून घरी जात होती. त्यावेळी रेल्वे ओव्हरब्रिजवर खड्डा चुकवत असताना ही महिला खाली रस्त्यावर पडली आणि थेट मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आली. महिला ट्रकखाली अडकलेली असताना नागरिकांनी ट्रकला धक्का मारून महिलेला बाहेर काढले. खड्ड्यांमुळे या महामार्गावर गेल्या 2 महिन्यात 45 अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात असल्यानं रस्ता दुरुस्ती करण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे. मात्र महामार्गाची चाळण झालेली असताना देखील रस्ता दुरुस्त केला जात नाही.
अजून किती बळी टोल कंपनी घेणार आहे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. 30 ऑगस्टची रात्र चाळीसगावकरांसाठी काळ रात्रीप्रमाणेच ठरली आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने चाळीसगावकरांचे मोठे नुकसान झाले. पूर आता ओसरलाय, पण अश्रूंचा बांध कधी ओसरणार पाहूयात या रिपोर्टमध्ये. चाळीसगाव तालुक्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी रात्री प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. अगदीच ढगफुटी सदृश्य. 31 ऑगस्टची पहाट एक मोठं संकट तालुक्यात उभं करणार याची कल्पना कुणालाच नव्हती. रात्रीतून सर्व तालुका जलमय झाला. एकाच रात्रीत साधारणतः 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एका वर्षात तालुक्याला जेवढ्या पावसाची आवश्यकता असेल तो एका रात्रीत पडला. अनेकांची दुकानं, घरं, वाहनं वाहून गेली. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं. लाखोंचं नुकसान झालं. घर संसार उद्ध्वस्त झाले. मुलाबाळांची शैक्षणिक कागदपत्र वाहून गेली. 800च्या जवळजवळ पशुधन वाहून गेलंय. शेतात फक्त उरली माती. कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. अनेक लोक वाहनांसोबत घाटात अडकले. या सर्वांना SDRFच्या टीमनं सुखरूप बाहेर काढले. पण या दरडीमुळे मशीननी भरलेला ट्रक दरीत कोसळून एका व्यक्तीचा आणि त्यात असलेल्या जनावरांचा मृत्यू झालाय. पुरामुळे ऐकू येत होता तो फक्त टाहो. पूर ओसरत होता, पण पूरग्रस्तांच्या अश्रूंचा बांध मात्र अजूनही ओसरलेला नाहीये. तालुका पुराच्या संकटात सापडताच सर्व प्रशासन रस्त्यावर उतरलं. आमदार मंगेश चव्हाण यांनी सकाळपासून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेऊन खाण्यापिण्याची मदत पोहोचवत राहिले. एक सर्वसामान्य चाळीसगावकर म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांनी नदी पात्रात अडकलेल्या नागरिकांची आणि लहान मुलांची सुटका केली. शहरात पुराच्या विळख्यात सापडलेल्या एका लहान मुलाला लोकांनी वाचवलं. तसंच एका आजीबाईला बंद घरातून काढलं. चाळीसगावकरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माणुसकी जिवंत ठेवली. अशा सर्व चाळीसगावकरांना जागर जनस्थानचा सलाम. आज पूर ओसरलाय, पण चहू बाजूनं घाणीचं साम्राज्य पसरलंय. सकाळपासून पालिकेचे कर्मचारी रस्ता साफ करताना दिसतायत. शासनाकडून पंचनामे देखील सुरू करण्यात आले. या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही डोंगरी आणि तितूर नदी आहे. परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या डोंगरी नदीला व तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता. चाळीसगावातील ग्रामीण भागातील परिस्थिती देखील बिकट होती. आपण बघू शकतो आता ही जी परिस्थिती आहे, हा पूर आता ओसरलेला आहे. हळूहळू ही परिस्थिती पूर्ववत होत आहे, परंतु येथील नदीकाठच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आता नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहे, जेणेकरून साथीचे आजार आता या पुरामुळे पसरू नये. या ठिकाणी नागरिक आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. या पुरामध्ये नदीकाठील नागरिकांच्या व्यापारी असो किंवा राहणारे नागरिक असो, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय सांगाल आपण, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे? चाळीसगावमध्ये जो महापूर आलेला आहे, त्या महापूरमध्ये चाळीसगाव तालुक्यात व शहरात भयंकर नुकसान झालेलं आहे. मी शासनाला एकच विनंती करतो आहे की या व्यापारी वर्गाला व सर्व किराणा जो पानटपरी छोट्या मोठ्या व्यवसाय व आमच्या परिसर राहणाऱ्याला झोपडपट्टीत जे नुकसान झालेले आहे, शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती आहे. कालपासून नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व मी तर तुमचा आभार मानतो की तुम्ही ज्या वेळेस तुमचं जनजागरण चॅनल आपलं आलं, ज्या सकाळपासून जसं तुम्हाला कळल्यापासून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शासनाला जाग आली असं मला वाटतं आहे. काय मागणी असेल, प्रमुख काय मागणी आहे शासनाकडे? मी नगरपालिका कर्मचारी आहे. आम्हाला जे साफसफाईला जे JCB लागणार आहे किंवा कर्मचारी आमचे खूप प्रमाणात काम करत आहे आणि खूप प्रमाणात गायी म्हशी वारलेले आहेत. आम्ही ते उचलून बुजण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यापाऱ्यांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे. कपड्यांचं दुकान वाहून गेलेले आहेत, किराणा टपऱ्या वाहून गेलेले आहेत, पानटपऱ्या वाहून गेलेले आहेत. तरी शासनाला एकच विनंती करतो आम्ही की तात्काळ पंचनामा करून रोख कॅश म्हणून त्यांना मदत द्यावी ही विनंती करतो. आपण बघू शकतो चाळीसगावकरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. व्यापारी, छोटे व्यापारी असो, मोठे व्यापारी असो, नदीकाठील दुकानं, छोटे दुकानं असो, मोठे दुकानं असो, अत्यंत वाईट परिस्थिती काल दुकानांची झाली होती. प्रत्येक दुकानामध्ये पाणी शिरलं होतं. लाखो रुपयाच्या मालाचं नुकसान झालेलं आहे. आता कुठे ही पूर परिस्थिती पूर्ववत येत आहे, परंतु जे झालेलं नुकसान आहे ते त्वरित शासनाने पंचनामे करून भरून द्यावे अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. नवापूर पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस तसंच मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय.
नवापूर पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. नवापूर तालुक्यातील घोडजामण्या गावानजीक गुजरात डेपोची मालेगाव सुरत बस ॲपे रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला या बसनं जोरदार धडक दिली. मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. मोटरसायकल खाली तिघे दाबले गेले जाऊन त्यावर पुन्हा बस आदळली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. जात होते आम्ही सटाण आणि सुरत जात होते मालेगाव सुरत बसमध्ये. किती लगभग प्रवासी 30 लोक असेल. त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला, नवापूर जवळच होतं. त्याच्यामध्ये चाराची भरलेली ऑटो होती, तर त्याला ओव्हरटेक करामध्ये समोरून 2 बाईक सवार येत होते. तर ते बाईक सवारला ओव्हरटेक करायला बदले त्यांनी काय केलं, ॲक्सिडेंट होऊन गेलं, साईडवर केलं गाडी, व गाडी त्यांच्यावरच चढून गेली. 40 वर्षीय कोट्या मौल्या मावची यांचा जागीच मृत्यू झालाय तर 50 वर्षीय विक्रम श्रीराम मावची हे गंभीर जखमी झाले. दोन्ही नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा झांपाझर येथील रहिवासी आहेत. तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये. गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील गोंदा गावातील ते रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. सागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. या बातमीसोबतच वेळ झाली तेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.